भिवंडी स्थित अजय नगर शिवसेना मध्यवर्ती जिला कार्यालय पर आज दिनांक 4 फरवरी 2023 को भिवंडी लोकसभा संपर्क प्रमुख व माजी आमदार भिवंडी पूर्व रुपेश जी महात्रे, जिला प्रमुख विश्वास जी थले, जिला प्रमुख मनोज जी गगे, तालुका प्रमुख कुंदन पाटिल, संपर्क प्रमुख भिवंडी ग्रामीण कृष्णा वाकड़े, युवा सेना जिला अधिकारी अल्पेश भोईर, युवा सेना जिला सचिव राजू भाऊ चौधरी तथा मान्यवरों द्वारा आदिवासी व युवा सेना के कार्यकर्ताओं को विभिन्न पदों पर नियुक्ति पत्र देकर नियुक्त किया गया। तो वहीं आगे हम आपको बता दें कि सुनील भगत को जिला समन्वयक पद पर नियुक्त किया गया। तो वहीं आदिवासी सेल जिला प्रमुख प्रकाश जी तेलीवरे, उप जिला प्रमुख आदिवासी सेल राजेश सापने, संपर्क प्रमुख आदिवासी सेल आतिश कदम, जिला सचिव प्रदीप हरने, अनुसूचित जाति जिला प्रमुख बाला योले, तालुका प्रमुख आदिवासी सेल रमेश जाधव उर्फ माइकल, उप तालुका प्रमुख कल्पेश केने व युवा सेना के तालुका समन्वयक अकलोली संदीप घोड़विंदे, काल्हेर गढ़ के उप तालुका अधिकारी स्वप्निल पाटिल, विभाग अधिकारी काल्हेरगंज सचिन पाटिल, विभाग अधिकारी कशेलीगंज सुनील तरे, उप विभाग अधिकारी काल्हेरगंज सूरज पाटिल, उप विभाग अधिकारी कशेलीगंज अविनाश तरे, उप शाखा अधिकारी काल्हेर पवन उमराटकर, सिद्धांत चौधरी, मनोज पाटिल, नितेश महात्रे, विशाल शिंदे, उप जिला अधिकारी शरद घरत, जिला परिषद दाभाड़गढ़ तालुका समन्वयक श्रीकांत गायकर, उप तालुका युवा अधिकारी वज्रेश्वरी हर्षवर्धन पाटिल, विभाग युवा अधिकारी दुगाड़ प्रवीण पाटिल, उप विभाग युवा अधिकारी वज्रेश्वरी रुपेश जाबर, शाखा युवा अधिकारी वज्रेश्वरी अंकित पटेल, उप शाखा युवा अधिकारी वज्रेश्वरी हर्षल ढोले, उप शाखा युवा अधिकारी वज्रेश्वरी सुदर्शन खड़पड़े, उप शाखा युवा अधिकारी वज्रेश्वरी प्रशांत चोनकर, विभाग युवा अधिकारी गणेशपुरी भूषण हल्दनकर, विभाग प्रमुख पिंपलास विकी मुकादम सहित भिवंडी शहर व भिवंडी तालुका में आदिवासी सेल व युवा सेना के कार्यकर्ताओं को अनेकों पदों पर नियुक्ति पत्र देकर नियुक्त किया गया। इस अवसर पर भिवंडी लोकसभा संपर्क प्रमुख व माजी आमदार भिवंडी पूर्व रुपेश जी महात्रे, जिला प्रमुख विश्वास जी थले, जिला प्रमुख मनोज जी गगे, तालुका प्रमुख कुंदन पाटिल, संपर्क प्रमुख भिवंडी ग्रामीण कृष्णा वाकड़े, युवा सेना जिला अधिकारी अल्पेश भोईर, युवा सेना जिला सचिव राजू भाऊ चौधरी, उप जिला प्रमुख तुलसीराम पाटिल, प्रकाश भोईर, सुनील भगत, शहर प्रमुख प्रसाद पाटिल, संपर्क प्रमुख भिवंडी पूर्व विधानसभा राम सिंघवन, जिला संगठिका वैशाली मिस्त्री, विशाल कुलकर्णी, नितेश डांडेकर, प्रकाश तेलीवरे, मोहन पठारे, जय भगत, बबन पाटिल, राजा पुण्यार्थी सहित भारी संख्या में शिवसेना व युवा सेना के कार्यकर्ता व पदाधिकारी उपस्थित थे। तो वहीं इस कार्यक्रम का आयोजन युवा सेना भिवंडी तालुका अधिकारी पंकज घरत, शहर अधिकारी भिवंडी मोहन पठारे, शहर अधिकारी भिवंडी पश्चिम प्रतीक चंगलानी, विधानसभा अधिकारी भिवंडी ग्रामीण नितिन पाटिल, विधानसभा अधिकारी भिवंडी पूर्व सुरेंद्र गुलवी, विधानसभा अधिकारी भिवंडी पश्चिम नयन पाटिल, जिला समन्वयक विकास पाटिल, तालुका समन्वयक जयेश जोशी, उप तालुका प्रमुख कल्पेश केने द्वारा किया गया। तो वहीं इस कार्यक्रम का सूत्र संचालन शिवसेना तालुका सचिव व पत्रकार राजेंद्र कबाड़ी कर रहे थे। आइए देखें इसकी एक रिपोर्ट। पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र वाटपाचा कार्यक्रम असा हा कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमास उपस्थित व्यासपीठावर सर्व सन्माननीय मान्यवर पदाधिकारी आपण पाहतात। म्हणून आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी या ठिकाणी आपण त्यांचं
खऱ्या अर्थाने आज आपण इथे जमलो आहोत ते एक नव्या पर्वाची सुरुवात म्हणून, एक नवी वाटचाल म्हणून. गेले 7-8 महिने आपण बघत असाल एकच कार्यक्रम चालू आहे, 50 ओके एकदम ओके. पण ते कुठेतरी आता बाजूला ठेवून, खऱ्या अर्थाने बाजूला ठेवून म्हणजे ती आग आपल्या मनात तशीच राहिली पाहिजे, पण त्याला कुठेतरी सावरून एक नवा प्रवास चालू करून आदित्य साहेबांच्या मार्गदर्शनाने जो आपण एक नव्या पर्वात म्हणजे आदित्य पर्वात जे आपण पोचत आहोत, त्या आदित्य पर्वामध्ये एक नवी सुरुवात करून नव्या दिशेने शिवसेना नव्या पद्धतीने चालवण्यासाठी आपण इथे नवी नियुक्ती म्हणजे येणाऱ्या काळात जिल्हा परिषदेच्या निवडणुका असतील, पंचायत समितीच्या निवडणुका असतील किंवा कोणत्याही येणारा संघर्षाचा काळ असेल, त्या संघर्ष काळामध्ये आपली संघटना साबूत ठेवण्यासाठी आपण नव्या नियुक्त्या आणि नवीन माणसं इथे तयार करण्याच्या उद्देशाने जी पोकळी निर्माण झालेली आहे खऱ्या अर्थाने पण खऱ्या अर्थाने ती घ्यापुढे या संधीचा आपण पुरेपूर फायदा घ्यावा. आपल्या ज्या नियुक्त्या होणार आहे येणाऱ्या काळात जिल्हा परिषदेच्या निवडणुकांसाठी आपण युवासेना खऱ्या अर्थाने पॅरेंट बॉडी जी शिवसेना असेल त्या शिवसेनेच्या खांद्याला खांदा लावून काम करण्यासाठी त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा प्रेशर येऊ नये म्हणून मतदार याद्यांचं काम असेल, बूथ प्रमुखांचं काम असेल, हे आपण आपल्या खांद्यावर घेऊन इथे जमलेले सर्व उपस्थित जे नवीन नियुक्ती आपण करणार आहोत हे त्यांनी लक्षात घेऊनच त्यांच्या आपण नियुक्त्या करत आहोत. आज आम्हाला विश्वासू तले साहेब आणि रुपेदारांनी आमच्यावर जी मोठी जबाबदारी दिली ती म्हणजे शिवसेना आदिवासी शहर म्हणून शिवसेना त्याला आदिवासी भागामध्ये तलागालामधून शिवसेना वाढावे या दृष्टीकोनातून रुपेदारांनी जिल्हा प्रमुख तले साहेबांनी या दृष्टिकोनातून आज शिवसेना आदिवासी तयार केला. आज आमच्यावर जी जबाबदारी दिली, पक्षाची जबाबदारी दिली, ते पक्षाचा आम्ही आदिवासी भागात तलागाला जाऊन पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करू. आज आपल्या उद्धव बाळासाहेब यांना आज आपल्याला त्यांच्या पाठीशी उभं राहायला लागेल, कारण आपल्याकडचे मोठे मोठे नेता आपल्याला सोडून गेले, परंतु घाबरायचं कारण नाही, कारण जनताही आपल्या मागे, जनताही आपल्या मागे आणि जनताच दाखवून देते का शिवसेना म्हणजे काय. याचं उदाहरण म्हणजे आता ज्या ग्रामपंचायत झाल्या, ज्या ग्रामपंचायती चिमुटारा, खडके बुद्रुक आणि खोये या 40 वर्षाच्या 45 वर्षाच्या बीजेपीच्या सत्ता होत्या, परंतु सर्व पक्षाला सोडून गेले, परंतु आपल्या मागे आपली जनता मागे ते आम्ही दाखवून दिले. घरोघरी जाऊन लोकांना समजून सांगितले. पैशाचा वापर का आम्ही केला नाही, कारण आमच्याकडे एवढा पैसा नव्हताच, पैशाचा वापर आम्ही केला नाही, परंतु आम्ही प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन लोकांना समजून सांगितले की आज आम्हाला पक्षाला वाढवण्याचा प्रयत्न करा आणि आम्ही पक्ष वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. कारण आज जे गेले ते गेले, परंतु आज जे राहिले ते आपले मावले, कारण सर्वच गोष्टी पैशाने होत नाही. जर येणाऱ्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीसाठी लोकांनी मतदार यादी चालून तिथल्या गणवाईज मतदार यादी करून घ्या. आणि आता आपल्या आलेले राजूभाई चौधरी इथं जर का आपण पक्षाला वाढीचा प्रयत्न केला, घरोघरी जाऊन लोकांच्या समस्या सोडवता आपल्याला मोठ्या अधिकाऱ्यांची गरज लागणार नाही आणि आपली शिवसेना पुढे जाईल. आज जो मला मान जो दिला मी युवासेनेचे सर्व कार्यकर्त्यांचे शिवसेनेचे या ठिकाणी ज्या दिवशी शिवसेनेमध्ये बंड झाल्यानंतर आपण कोणी थंड बसलेलं नाही, त्या दिवसापासून आपण सर्वजण शिवसेना कशी वाढेल या दृष्टिकोनातून आपण सर्वजण प्रयत्न करत आहोत. आणि शिवसेनेच्या माध्यमातून आज आपण युवा सेनेच्या माध्यमातून भिवंडी तालुक्याचे युवा अधिकारी पंकजी घरर आणि त्यांचे सर्व सहकारी कल्पेश केले असतील, सर्वांचेच आमचे सचिन पाटील असतील, अनेक लोक आपले सर्व तरुण काम करते. मित्रांनो, ही युवा सेना ही भावी सेना आहे. भावी सेना म्हणजे पुढील कार्याची शिवसेना. आणि आज हा कार्य तुम्हाला याच्यासाठी करायचं आहे तर पुढे जाऊन ह्या व्यासपीठावर तुम्ही बसणार आहात. आज आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत. साहजिकच आहे, माझी देखील नियुक्ती होत असताना ह्याच पद्धतीने ती नियुक्ती झाली. मी ज्या वेळेला शिवसेनेचं युवा सेनेमध्ये सचिव म्हणून काम करत होतो, प्रकाशजी पाटील त्यावेळेला जिल्हा प्रमुख होते. मला नेहमी बोलायचे की तुला शिवसेनेचा सचिव करतो, मी कुठेतरी रिकमेंडेशन करतो. मी त्याला नेहमी बोलायचो की साहेब, मला माझ्या
भविष्यामध्ये जे काही पद मिळेल ते माझ्या हिमतीवर भेटू द्या. तुम्ही माझ्यासाठी कधी रिकमेंडेशन देऊ नका. मी आपल्या ह्या माध्यमातून देखील सगळ्यांना विनंती करेन की आयुष्यामध्ये कुठलंही पद मिळेल ते स्वतःच्या हिमतीवर मिळालं पाहिजे. आणि एक खंत व्यक्त अशी पण करायची आहे की याच्या आधीचं जी कार्यकारिणी कार्यरत होती त्यापेक्षा ही कार्यकारिणी जरा वेगळ्या पद्धतीने काम करत आहे. आणि हे काम करत असताना आपण खूप कमी कालावधीमध्ये भिवंडी तालुक्यामध्ये फिरून चांगल्या तरुणांचा शोध घेऊन त्याचे हे भिवंडी तालुक्यामध्ये युवा सेनेचं शिवसेनेच्या सोबत चांगल्या पद्धतीने काम करू शकतात अशा तरुणांचा शोध घेतला. त्या तरुणांची सामनाच्या माध्यमातून नियुक्ती देखील करण्यात आलेली आहे. परंतु मागेच माझा राजू भाऊ असतील, पंकजी असतील, दादाच्याबद्दल खूप बरोबर बोलणं झालं की अशी भरपूर मुलं जी आहेत ज्यांची सामनामधून नावं जाहीर झालेली आहेत परंतु ते अजून कार्यरत नाही आहेत. आजच्या या सभेच्या माध्यमातून मी आपल्याला एक सूचना देत आहे की तालुका प्रमुखांनी याच्यापुढे जे सामनामधून जाहीर झालेले पदाधिकारी असतील ते जर कार्यरत नसतील तर त्यांना आपण मुक्त करूया आणि त्याच्या जागी जो काम करणारा मुलगा आहे जो खरोखर संघटनेसाठी काम करू शकतो आपण त्याला संधी देऊ. आज खरं तर आनंदाचा दिवस असा आहे की आपण जेव्हापासून बघितलेलं आहे की आपल्या शिवसेनेची गद्दारी करून जे 40 आमदार आपल्याला सोडून गेले तेव्हापासून जर आपण बघितलं असेल की शिवसेनेचा कुठेही मेळावा असू दे, कुठेही सभा असू दे, सर्वात जास्त गर्दी असते. कारण दोन्ही जिल्हा प्रमुखांना मी सांगेन, संपर्क प्रमुखांना आणि जिल्हा प्रमुखांना सांगेन की आजची जी सभा या हॉलमध्ये घ्यायची का त्या हॉलमध्ये घ्यायची आणि चर्चा चालू असतानाची इथं गर्दी आम्हाला बघायला मिळाली. आम्ही तिथली कॅन्सल करून इथे आम्हाला यावं लागलं. अशी प्रत्येक ठिकाणी गर्दी होते कारण ज्या गद्दारांनी आपल्या शिवसेनेशी दगाफटका केला त्यांना खरा धडा शिकवण्यासाठी सर्व शिवसैनिक आज युवा सेना असतील किंवा शिवसेनेचे सर्व पदाधिकारी असतील पेटून उठलेले आहे. 100% शिवसेनाचं कुटुंब आहे आणि हे जे युवा सेनेचं नेतृत्व आहे तुम्हाला सांगतो की मी त्याला एकच बोललो की हवामानावर बोलणारा एक महाराष्ट्रातला नेता दाखव. आणि तुम्ही आदित्य साहेबांकडे असाल ते हवामानावर काय बोलतात ना ते तुम्ही त्यांची भाषणं बघा. मी बोललो तेव्हा आदित्य साहेब हे पर्यटन आणि पर्यावरण मंत्री होते. मी त्यांना बोललो पर्यटन आणि पर्यावरणातला त्याला फरक कळतो, तो माझं नेतृत्व करतो याचा मला अभिमान आहे. तुम्ही बघा मी तुम्हाला सांगतो की आपल्याला जास्त काय करायची गरज नाही. उद्धव साहेबांनी आदित्य साहेबांनी 2.5 वर्षात जे केलं, कोविड काळात जे केलं, जे त्यांनी हवामानावर काम केलं, जे त्यांनी पर्यटनावर काम केलं त्याचा अभ्यास करणं ते लोकांना सांगा. हवेत कधीच गमजा मारला नाही. उद्धव साहेब कुठे कमी पडले, खोटं बोलण्यात कमी पडले. ते 500 कोटी 5000 कोटी कुठंच बोलू शकले नाही. तुम्हाला 5000 कोटी देतो, तुम्हाला 2000 कोटी देतो, हे कधीच उद्धव साहेब बोलू शकले नाही. म्हणून आपल्याला कदाचित किती दिवस बघायला मिळतात. उद्धव साहेबांनी ना आमदारांना खोटी आश्वासनं दिली ना मंत्र्यांना खोटी आश्वासनं दिली. त्यांनी कधीच सांगितलं नाही स्मार्ट सिटी बनवतो, हे करतो, ते करतो. उद्धव साहेब तुम्ही बघा, उद्धव साहेब आजही मगाशी जे बोलले साहेब बरोबर बोलले. उद्धव साहेब आताच्या परिस्थितीवर बोलतात. आता काही लोकांना गरज आहे त्याच्यावर बोलतात. आदित्य साहेब त्याच्यावर बोलतात. म्हणून मला एवढं सांगतं, मी जास्त वेळ काही घेणार नाही तुमचा. मला हे सांगायचं की प्रत्येकाचा गाव बघायचं. तुम्हाला सांगतो आज 15 वर्ष मी शिवसेनेत, 10 वर्ष शिवसेनेत होतो, 5 वर्ष जरी बीजेपीत होतो तरी माझ्या प्रत्येक विकासाचा नारळ खळे साहेबांनी फोडले. मी भाजपात असेल पण विश्वास खळे माझे प्रमुख पाहुणे असायचे, प्रमुखपणे ताबाडे साहेब पण असायचे. तर प्रत्येक विकासाचा नारळ माझ्या गावामध्ये हा खळे साहेबांनी फोडलेला आहे. ना कोणाच्या आमदाराची गरज ना कोणी खात्री. आमच्या गावात आजही 5 कोटीची कामं आलेली आहेत. कारण की तुम्हाला जर प्रशासकीय नॉलेज असेल, तुम्हाला जर GR वाचता येत असतील, कारण की प्रत्येक निधीला एक क्रायटेरिया असतो. तुम्हाला जर तुमचा ग्रामसभेमध्ये तुम्हाला जो रस्ता पाहिजे, जो तुम्हाला पाण्याचा कसं आहे तुम्हाला तो 15 वित्त आयोगामध्ये तुम्हाला पाणी आणि गटारीवर खर्च केलाच पाहिजे. बंदिस्त ना अबंदिस्त निधी असतो प्रत्येक ग्रामपंचायतीला, लक्षात घ्या. त्याच्यामुळे तुम्हाला कंपल्सरी गटारीवर आणि पाण्यावर खर्च केला पाहिजे. पण ग्रामसेवक आणि सरपंच हे ते फक्त प्युअर ब्लॉकचे रस्ते हेच बनवले कारण त्यात प्रॉफिट जास्त आहे. त्यामुळे तुम्ही ग्रामपंचायतीवर जर तुम्ही विरोधात असाल तर ग्रामपंचायतीवर लक्ष दिलं पाहिजे. तुम्ही जर सत्तेमध्ये असाल तर विकासाची कामं केली पाहिजेत. एवढं तुम्हाला बोलतो, जास्त काही बोलत नाही. माननीय साहेबांचं आपल्याला मार्गदर्शन ऐकायचं आहे. मी पुन्हा एकदा मनापासून आभारी आहे का माझ्या राहत्या तालुक्यात माझा सत्कार झाला. मी पुन्हा एकदा आभार मानून माझे 2 शब्द संपवितो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्याला माहीतच असेल वंचित बहुजन आघाडीमध्ये मी जिल्हाध्यक्ष होतो.
आणि पूर्ण जिल्ह्याचा अध्यक्ष असताना खूप काम करत असताना जे आजच्या परिस्थितीमध्ये आपण जेव्हा उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री होते तेव्हा आम्ही पाहत होतो तर त्यांचं काम खरंच आम्हालाही त्याचा गर्व वाटत होता त्या काळात. पण अचानक अशी एक परिस्थिती आली का त्यांना पायउतार होण्याची वेळ आली आणि ती वेळ आपल्याच लोकांनी आली आणि मला त्याचा खूपच असा आतनं जो त्रास होत होता तो खूप होत होता. आणि मी आपले जिल्ह्याचे संपर्क प्रमुख ॲक्च्युली आम्ही एकत्र शिकलेलो आहे कॉलेजला एकत्र असताना आणि खूप जुनी मैत्री आमची असताना मी तळे साहेबांशी संपर्क केला होता मला सेवेमध्ये यायचं आहे. तर अचानक असंच दिवाळीचं पाडव्याचा दिवस होता आणि त्या वेळेला शुभमुहूर्तावर मी सेनेमध्ये प्रवेश केला. मी कधीही विचार केला नाही का मला पद कुठला देणार. मी त्यांना कधीही विचार केला पद कुठला देणार मी ते जे तुम्ही देणार त्या पदावरती काम करेन. आज दोन्ही जिल्हा प्रमुख आणि संपर्क प्रमुख आणि तालुका प्रमुख यांनी मला घोषित केलेलं आहे. पत्र येईल तेव्हा येईलच घोषित केलं आहे आणि आजपासून मी आपल्या सर्वांना आश्वस्त करतो की मी सेनेचा मनापासून काम करेन. गावागावात पाड्यापाड्यात जाऊन सेना वाढवण्याचं काम मी करेन. आणि आजचा जो कार्यक्रम आहे युवा सेनेचा माझ्या युवा मित्रांना एकच सांगणं आहे तर काही वाटलं काही अडचणी असल्या कारण अनुभव प्रत्येकाचा घेतला पाहिजे. आम्हाला जो अनुभव आहे तो तुमच्यात गेला पाहिजे तुमचा अनुभव आम्हाला आला पाहिजे. तर अशा परिस्थितीने मी काम करेन. राहिला प्रश्न येणाऱ्या काळात आता इलेक्शनचा प्रश्न येतात काही भरपूर प्रश्न येते आपण सर्वांनी त्याच्या जोमाने काम करावं मार्गदर्शन काम करेल ते एवढंच होतो. पुढे खूप काय आपण मार्गदर्शन करू पुढे आहेत वेळ कारण की मीच इथं लेट आलो कार्यक्रम पहिलेच चालू झालेला होता. तर एवढं बोलतो धन्यवाद. की 1993 पासून ते 2003 पर्यंत मी स्वतः विद्यार्थी सेनेचा भारतीय विद्यार्थी सेनेचा कार्यकर्ता म्हणून काम करत होतो. आपल्या सर्वांनाच माहीत असेल भारतीय विद्यार्थी सेनेचा विभाग संघटक उपतालुका संघटक नंतर शहर संघटक नंतर उपशहर प्रमुख शहर प्रमुख आणि त्या शहर प्रमुख म्हणून कामाची दखल घेतल्यानंतर उमेदवारी नंतर तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आमदार आणि आता तुमच्या समोर मी जिल्हा संपर्क प्रमुख म्हणून काम करतोय. हे सांगण्याचं कारण असं आहे की तुम्ही देखील आज युवा सेनेतून काम करणार आहात आणि त्याला आपलं काम चांगलं असेल तर निश्चितपणे आपल्या कामाची दखल पक्ष घेत असतो आणि पक्ष दखल तेव्हा घेते जेव्हा आपण चांगल्या पद्धतीने काम करू. या ठिकाणी तुम्ही सर्वजण खरं तर युवा सेनेचं उलट केल्यानंतर आपण वायुसेना सांगतो. वायूप्रमाणे धावणारी आणि वायूप्रमाणे पळणारा हा तरुण असतो. आज आमच्यापेक्षा निश्चितपणे तुम्ही जास्त स्पीडने काम करू शकता आणि म्हणून आमचा सर्वांचा विश्वास तुमच्यावर आहे. मला परवा एक आपल्या भिवंडी शहराच्या युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांची नेमणूक होती. राजू भाऊ आपण होता तेव्हा एका पत्रकाराने विचारलं की आज जी तुम्ही पदं दिलेली आहेत ह्या लोकांविषयी काय सांगाल. मी त्यांना सांगितलं की ही जी टीम आहे किंवा हे जे तरुण आहेत हे आमच्या शिवसेनेचे पुढचे शिवसैनिक घडवण्याची फॅक्टरी आहे आणि आज ही खऱ्या अर्थाने फॅक्टरीमध्ये आपण माल इतक्या मोठ्या प्रमाणात माल कुठल्या बाकीच्या फॅक्टरीमध्ये नसतो आणि निश्चितपणे सांगतो की तुम्ही भविष्यातले खरे निष्ठावान शिवसैनिक म्हणून या ठिकाणी काम करणार आहात. आणि काम करत असताना तुम्हाला खऱ्या अर्थाने सांगायचं तर या ठिकाणी आपल्याला सर्वांनाच जे नेतृत्व मिळालेले आहे ते नेतृत्व म्हणजे आपले सन्माननीय पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे ज्यांचं काम कोरोना काळ असेल त्यानंतरचं असेल मुख्यमंत्री असताना असेल किंवा आज मुख्यमंत्री नसताना असेल ज्यांच्या कामाची दखल संपूर्ण जग घेते संपूर्ण देश घेतोय. आज देखील आपल्या देशामध्ये पंतप्रधानांना देखील किंवा त्यांचे जे काय बाकीचे लोक आहेत त्यांना देखील सन्माननीय उद्धव साहेबांच्या कामाची दखल घ्यावी लागते आणि त्यांच्या कामाच्या दखल आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की जे इंटरपोल होतंय त्या पोलमध्ये सर्वात जास्त लोकांचा कल हा सन्माननीय उद्धव साहेबांच्या बरोबर आहे. असं नेतृत्व आपल्याला मिळालेलं आहे ज्यांच्या कामाचं आपल्याला भविष्यामध्ये निश्चितपणे चांगला फायदा होणार आहे.
त्यानंतर आपल्याला जे नेतृत्व लाभलंय ते 32 वर्षाचा तरुण, ज्याने संपूर्ण महाराष्ट्रातले जे दिग्गज आहेत, मोठ्या संख्येने आमदार असलेला पक्ष आहे, त्यांच्या सोबत काही गेलेले लोक आहेत, त्या सर्वांना अगदी घाम फोडण्याचं काम केलेलं आहे. मग ते विकास कामाच्या माध्यमातून असेल, अधिवेशनामध्ये प्रश्न विचारण्याच्या माध्यमातून असेल, बाकी सर्व ज्या काही विकासाच्या कल्पना ज्या त्यांच्या डोक्यामध्ये आहेत, त्या कल्पना आजपर्यंत ह्या कुणाला सुचल्या नाहीत, अशा कल्पना आहेत. आणि ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने आपण ह्या महाराष्ट्राचा चांगल्या पद्धतीने विकास करू शकतो, असं नेतृत्व आपल्याला लाभलेलं आहे. आणि खरं तर ग्रामपंचायतीचा विषय असेल किंवा युवा सेनेने कशा पद्धतीने काम करायचं, आपल्या विभागामध्ये आपापल्याला मिळालेली जबाबदारी असेल, मग तुम्ही शाखा संघटक म्हणून काम करत असाल, युवा सेनेचे विभाग अधिकारी म्हणून काम करत असाल, उप शहर किंवा उप तालुका संघटक म्हणून काम करत असाल, त्याही पुढे जाऊन जे काही तालुका संघटक किंवा त्यांच्या बरोबर असलेले जे टीम आहे ते आपापल्या परीने त्या क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न सर्वांनी केला पाहिजे. जनांच्या पायाला हात लावण्यासाठी कधी तुम्हाला म्हणजे कमीपणा वाटता कामा नये. माझा जुना कार्यकर्ता, एखादा कार्यकर्ता म्हणजे आजाराने त्यांना मिठीत घेऊन त्यांच्याबरोबर फोटो काढतो, त्या अभिमानाने बघतात आणि सांगतात की माझा जिल्हाप्रमुख मला भेटायला लावतात. तर ह्या लोकांचे आशीर्वाद तुमच्या सोबत असतील तर तुमचे सगळे मार्ग पुढे चांगले असतील. दुसरी गोष्ट, आजचा दिवस जो आहे तानाजी मालुसरेंचा दिवस आहे. तानाजी मालुसरे एकच गोष्ट ना की आधी लगीन कोंढाण्याचे सगळेजण आपण सांगतो, कोंढाण्याचे लग्न करा तो माणूस का गेला, तर आदेश होता महाराजांचा. पहिले तर तो सांगत होता महाराज लग्न राहू द्या, महाराज बोलले स्वतः मी जातो, पण नाही. शेवटी बघा आता आपण समजा आपल्याकडे संपर्क प्रमुख आहेत, जिल्हा प्रमुख आहेत, सगळे वरिष्ठ, तो शिवसैनिकापेक्षा कार्यकर्ता वाटला तो आपला वरिष्ठ ना. यांनीच सांगितलेली गोष्ट की यांनी दिलेला आदेश हा तुम्ही विसरू नका किंवा त्या आदेशाला केराची टोपली दाखवू नका. जर तानाजी आपल्या अंगामध्ये घ्यावा असं वाटत असेल तर ते गुण पण आपण घेतले. तानाजी गेला 1674 मध्ये, परंतु आज आपण त्यांचं उदाहरण का देतो, त्यांनी चांगलं काम केलं, राजासाठी केलं, रयतेसाठी केलं, निष्ठेसाठी केलं. म्हणून निष्ठा तुमच्याकडे जर असेल तर तुमचं नाव कुठं ना कुठेतरी निघेल. आज उद्या किंवा परवा. कालपर्यंत जे बोलत होते की शिवसेना संपली नाही. तुम्ही उगवत्या सूर्याच्या वारसदार आहात. उद्याचा सूर्य हा तुमचा असेल आणि हे पण आपण दाखवून देऊ. उद्याचा केवळ सूर्य नसेल आमचा, तर उद्याचा म्हणजे उद्याचं राज्य आमचं असेल आणि उद्याचा मुख्यमंत्री आमचा असेल. आणि ही जबाब फक्त आपल्यामध्ये आहे. आणि म्हणून तुम्ही स्वतःला कमी लेखू नका, कारण बाळासाहेबांच्या नंतर तुमचंच पद आहे, ही आमची पदं म्हणजे सोय आहे. तर स्वतःला कमी लेखू नका. जिथं कुठं आपल्या माणसाला गरज पडेल, अडचणीत असेल, समजा वंजार पाटील एखाद्या माझ्या कार्यकर्त्याला कोणीतरी मारत आहे आणि मी तिथून चाललो आहे, तर माझं पहिले काम आहे की उभं राहून ते थांबवणं. त्याला मारतात तर मारू दे असं करून मी जर पुढे गेलो तर माझ्यासारखं मूर्ख माणूस नाही कुठे. आणि मूर्ख माणूस हा शिवसैनिक असू शकत नाही. म्हणून प्रत्येकाने एकमेकाच्या खांद्याला खांदा लावून आपण जर काम केलं तर आपण नवीन दिशा निर्माण करू शकतो.
आज आपण पाहिलंय की या ठिकाणी भिवंडी तालुक्यातील ग्रामीण भागातील तरुण मोठ्या संख्येने युवा सेनेमध्ये सन्माननीय आदित्य साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून या ठिकाणी येत आहेत आणि त्या ठिकाणी आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या झालेल्या आहेत। निश्चितपणे ही तरुण मंडळी हे भविष्य आहे, शिवसेनेचं भविष्य आहे। मी तर ह्या पलीकडे सांगेन की हे सर्व तरुण म्हणजे शिवसेनेचं शिवसैनिक घडवण्याची फॅक्टरी आहे आणि त्यामधून एक चांगला कच्च्या मालातून तयार होऊन पुढचा निष्ठावान शिवसैनिक हा तयार होणार आहे आणि तो तयार होणारा शिवसैनिक या संपूर्ण भागामध्ये चांगलं काम करून शिवसेना पक्षाचा जो भगवा झेंडा आहे तो कायमस्वरूपी या ठिकाणी रोवण्याचं काम करणार आहे।